नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला ओला नारळ आणि रव्यापासून खीर बनवून दाखवणार आहे। तर बघा, अर्धी वाटी घेतलं होतं नारळ आणि त्याच्यावरची पाट काढून घेतलेली आहे। काळी पाट पूर्ण खरडून काढायची आणि त्याच्यानंतर बघा बारीक खिसणीने खिसून घेतलेलं आहे। हे आपण जे आलं खिसतो ना, ह्या खिसणीने खिसून घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर बारीक एकदम खिसणी नसेल ना, तर तुम्ही मिक्सरला सुद्धा बारीक करू शकता। पण हे लक्षात ठेवा, मिक्सरला आपण कसं मसाले वगैरे बारीक करतो, मग ती किती जरी घासला तर त्याचा वास वगैरे जात नाही। तर थोडंसं मग गरम पाण्याने आतनं थोडंसं हलकंसं धुवून घ्या आणि नंतर बारीक करा। तर ते कशासाठी सांगितलं ते पण तुम्हाला सांगते। मग तुम्ही जेव्हा खीर बनवतो त्याच्यामध्ये दूध टाकताना मग फुटणार नाही, कारण वास लसणाचा वगैरे असेल तर मग फुटलं जातं। तर त्यासाठी तर तुम्हाला जर जास्त करायचं असेल तर हे साहित्य तुम्ही डबल पण घेऊ शकता। कढई बघा मी गरम करत ठेवलेली आहे आणि 2 ते 2.5 चमचे एकदम 0 नंबरचा असा बारीक रवा घेतलेला आहे। आणि हा रवा काय करायचं, गॅस आहे मीडियम गॅसवर आपल्याला 2 ते 3 मिनटं भाजून घ्यायचं आहे। त्याला तुपाचा वापर पहिला करायचाच नाही आहे, असाच कढईमध्ये मोकळा भाजून घ्यायचा। मस्त असा बघा कलर आलेला आहे, असा भाजून घेतलेला आहे मोकळ्याच कढईमध्ये। त्याच्यामध्येच काय करणार आहे, थोडेसे बदाम, काजू, पिस्ता हे पण मी थोडे बारीक असे तुकडे करून घेतलेले आहेत। ते पण ह्याच्यामध्ये मी 1 मिनिटभर पहिलं भाजून घेते। मस्त असं बघा भाजून घेतलेलं आहे। त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का, असं कुरकुरीतपणा चांगला येतो। तेलामध्ये जरी तुम्ही थोडंसं परतलं तरी पण चालतं, पण असं पण एकदा तुम्ही जरूर करून बघा। गॅस केलाय मी आता बारीक, कारण की ह्याच्यामध्ये आपल्याला तूप टाकायचे। आता तूप तुमच्या आवडीप्रमाणे टाका। हा छोट्या आकाराचा चमचा आहे बघा, मी 2 चमचे टाकणार आहे। थोडंसं जास्त कमी जरी टाकलं तरी चालू शकते, तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त करायचं। आता ह्याला काय करते, पहिले 1 मिनिटभर परतून घेते। मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे। तूप टाकल्याच्या नंतर त्यात आता हे आपण खोबरं खिसलेलं टाकायचं। ओल्या नारळाच्या तर खूप रेसिपी बरं का मी अपलोड केलेल्या आहेत, खिरीच्या तर वेगवेगळ्या पद्धतीनं सुद्धा मी अपलोड केलेल्या आहेत। एकदम बारीक आहे बघा। आणि हे काय होतं माहिती का, थोडंसं हलकंसं ह्याच्यामध्ये परतून घ्यायचं। मस्त असं बघा 2 ते 3 मिनटं मी परतून घेतलेलं आहे। जेवढं होता होईल एवढं चांगलं परतून घ्यायचं। खूप चविष्ट अशी लागते बरं का। एकदम गॅस बारीक केला होता मी आणि परतून घेतलं होतं, कारण कढई खूप गरम झाली होती। आता ह्याच्यामध्ये बघा म्हशीचं हे दूध आहे, अर्धा लिटरपेक्षा जास्त आहे आणि मी गरम करत ठेवलं तर बारीक गॅसवर मिक्स करून घेतले बघा। जेव्हा आपण अशा पद्धतीची खीर करतो की नाही, तेव्हा दूध साईडला गरम करून ठेवायचं किंवा गरम करत ठेवायचं, बाकीचं भाजस्तवरती गरम होते। आता पहिले ह्याला उकळून घेऊया आपण। मस्त असं बघा उकळलेलं आहे। आता उकळल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये गोडीप्रमाणे साखर टाकायची आणि त्यात टाकायची आपल्याला वेलची, जायफळपूड। थोड्याशा साखरेवर अशी बारीक करून घेतली होती। गॅस आहे मीडियम आणि मीडियम गॅसवर बघा आपल्याला हे चांगली शिजून द्यायची आहे। एकदम रबडीसारखी लागते बरं का, खूप चविष्ट लागते। तुम्ही नक्की त्या श्रावण महिन्यात अशा पद्धतीनं करून बघा। बारीक गॅसवर बघा मी 10 मिनटं ठेवली होती, मस्त अशी शिजले गेलेली आहे बघा। जो आपला रवा सुद्धा बघा एकसारखा भाजल्यामुळे ना एकदम मलाईदार चविष्ट अशी ही खीर होते। अशा पद्धतीमध्ये निवदासाठी, प्रसादासाठी अशा पद्धतीत आपलं करायचं। किंवा उपास सोडत असाल, जर काय गोड हवं असेल तर, घरात काय नसेल तर अशा पद्धतीनं पण तुम्ही खिरीच्या तर अशा म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं तर खूप रेसिपी आहेत आपल्या चॅनलवर बघा, किती मस्त झाली। आता तुम्हाला ह्यातली एक गोष्ट सांगते, अर्धा लिटरपेक्षा थोडंसं जास्त असं दूध होतं हे। तुम्ही ह्याच्यामध्ये ना ह्याचमध्ये अजून जरा जर दूध टाकलं तरी पण चालू शकते, कारण थंड झाल्यावर घट्ट खूप होते। हे बघा अशी मलाईदार चविष्ट अशी मी तुम्हाला ओला नारळ आणि रव्यापासून मी खीर बनवून दाखवलेली आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला जरा कमेंट करून सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।